यशोदा सकाळी उठून पाहते तो कृष्ण घरात नव्हता. यशोदेने विचार केला की कृष्णाला अनेक तऱ्हेने सांगून पाहिले, पण तो ऐकतच नाही. त्याला बांधून ठेवले तर तो पळून जातो. आता पण काय करावे? तिच्या मनात सहज विचार आला, ह्याला आपण पोथी पुराणाला घेऊन जावे, म्हणजे याचा खोडकर स्वभाव कमी होईल. एवढ्यात कृष्ण बाहेरून आला. तिने कृष्णास हातपाय धुण्यास सांगितले. कृष्णाने विचारले, कोठे जायचे? यशोदा म्हणाली, तू फक्त माझ्याबरोबर चल, काही बोलायचे नाही. कृष्णाने हातपाय धुतले आणि तो आईबरोबर जाऊ लागला. आई त्याला एका देवळात घेऊन गेली. तेथे पुराण चालू होते. कृष्णा समोर बसवून यशोदा त्याच्या पाठीमागे बसली. पुराणिक बाबा सांगू लागले होते, जर गणपतीचे संकष्टी चतुर्थीचे व्रत केले तर गुणसंपन्न पुत्राची प्राप्ती होते. मुलगा दुर्गुणी असेल तर सद्गुणी होतो. पुराण संपले. यशोदा कृष्णास घेऊन गणपती समोर आली आणि म्हणाली, गणपतीराया, माझ्या मुलाला गुण दे. हा अतिशय खोड्या करतो. मी तुझे संकष्टी व्रत कधी सोडणार नाही. यशोदा घरी आली. गणेशाला सत्य करण्यासाठी एक चतुर्थी होईपर्यंत कृष्णाने काहीच खोडी केली नाही. ते पाहून यशोदेला खूप आनंद झाला. तिला वाटले, गणेशाने आपणास प्रचिती दिली. आता हे व्रत येत्या चतुर्थीपासून मोठ्या थाटाने करावे. चंद्रोदय होईपर्यंत यशोदेने उपोषण केलं. पूजेसाठी सर्व सामुग्री एकत्र केली. मोठे मोठे 21 लाडू केले. भरपूर मोदक केले. टोपली भरून नैवेद्याचे लाडू व मोदक देव्हाऱ्यात नेऊन ठेवले. रात्री चंद्रोदय झाला. कृष्ण हट्ट करू लागला, आई, मला फार भूक लागली आहे, मला आधी लाडू दे. आई म्हणाली, हट्ट करू नकोस, थोडा धीर धर. गणेशाला नैवेद्य दाखवला की तुला देईन. कृष्ण तेथेच रुसून बसला. यशोदा धूप दीप उपकरण आणण्यासाठी शेजारच्या खोलीत गेली. कृष्ण देव्हाऱ्याजवळ एकटाच होता. एकांत पाहून कृष्णाने टोपली उचलली आणि सर्व मोदक व लाडू खाऊन टाकले. आई परत आली. पाहते तो टोपली उघडी पडली होती. यशोदेने टोपली उचलून पाहिली, पण त्याखाली एकही मोदक किंवा लाडू नव्हता. यशोदा संतापली. तिने विचारले, नैवेद्य काय झाला? टोपली रिकामी कशी झाली? कृष्ण म्हणाला, आई, मी एकटा बसून होतो. तू आत गेलीस आणि एवढ्यात एक खूप मोठा उंदीर आला. त्यावर गणपती बसला होता. सोंडेने त्याने सर्व मोदक लाडू ओढून खाऊन टाकले. त्याचे पोट विशाल होते. शेंदूर फासलेले रूप पाहून मला फारच भीती वाटली. भुकेने आणि भीतीने मी घाबरून गेलो. अरे चोरा, 2 मिनिटे आत गेले तर तेवढ्यात तू मोदक खाल्लेस, वर खोटे बोलतोस होय? कृष्ण म्हणाला, एवढे लाडू आणि मोदक माझ्या तोंडात कसे जातील? उगीच का माझ्यावर आळ घेतेस? गणेशाने ते खाल्ले आणि मला शिक्षा देतेस होय? यशोदा पुन्हा ओरडली, तू आधी तोंड उघड. कृष्णाने भीतीने तोंड उघडले. यशोदेला कृष्णाच्या मुखात वैकुंठ, कैलास यांच्यासह 7 लोक दिसले व असंख्य गणपती दिसले. त्यातील एक गणपती यशोदेस म्हणाला, हा कृष्ण रूपाने सनातन देवाधिदेव भगवान विष्णू जन्मलेला आहे. तुझे भाग्य थोर आहे. आम्ही सर्व देव याचेच अवयव आहोत. तू आमची सेवा करण्यापेक्षा याचीच सेवा कर. हे शब्द ऐकताच यशोदेचे देहभान हरपले. तिला समाधी अवस्था प्राप्त झाली. विश्वरूपाचे दर्शन झाले. तेवढ्यात कृष्णाने योगमाया आवरून घेतली आणि यशोदेला देहस्थितीवर आणले. यशोदेने डोळे उघडले. तो कृष्ण आपल्या समोर उभा आहे आणि आई, मला भूक लागली, लाडू दे ना, असा हट्ट करीत असल्याचे दिसले. यशोदेला जो आनंद झाला होता त्याचे वर्णन शब्दांनीही करता येणार नाही. ती घामाघूम झाली होती. तिच्या डोळ्यातून प्रेमाश्रू उघळत होते. ती मनाच्या व इंद्रियांच्या पलीकडे पोहोचली होती. तिने कृष्णाला उचलले, छातीशी लावले, कडेवर घेतले आणि त्याला भरवले. गणेशाला नैवेद्य पोचला हे यशोदेला जाणवले. एके दिवशी कृष्ण आणि बलराम
अंगणात खेळत होते. कृष्णाने अंगणातील माती खाल्ली. माई माई, कृष्णाने माती खाल्ली. यशोदा हातात एक छडी घेऊनच बाहेर आली. कृष्णाला पकडून तिने विचारले, माती खाल्लीस ना? तोंड उघड आधी. कृष्णाने भीतीने तोंड उघडले. तेव्हा तिला त्यामध्ये ब्रह्मांड दिसले. हे पाहून तिला समाधी लागली. एके दिवशी कृष्ण खेळत असताना स्फटिकांच्या भूमीत त्याने आपले प्रतिबिंब पाहिले. ते पाहून कृष्णाला फार आनंद झाला. तो आईला म्हणाला, हे प्रतिबिंब मला काढून दे. त्याने एकच हट्ट धरला. यशोदेने त्याची समजूत काढली. बाळा, ते प्रतिबिंब काढून देता येणार नाही. ते ऐकून कृष्ण जमिनीवर गडाबडा लोळू लागला. ओक्साबोक्षी रडू लागला. यशोदेने त्याची नाना प्रकारे समजूत घालण्याचा प्रयत्न केला. खेळणी दिली, पण त्याची समजूत काही पटेना. यशोदेने त्याला पाळण्यात घालून झोपवण्याचा प्रयत्न केला. थोडा वेळ झोप असे म्हणून सांगितले, पण तो म्हणाला, मी स्वरूप आहे, मला जागृत अवस्था म्हणतात, मला झोप येईलच कशी, असे म्हणून तो पुन्हा रडू लागला. यशोदेने त्याला मोठा झोका दिला व ती कामास निघून गेली. एवढ्यात राधा यशोदेच्या घरी आली. तिने पाळण्याजवळ जाऊन कृष्णाकडे पाहिले. कृष्ण रडायचं थांबला व हसू लागला. बाळा, का रे रडतोस, असे म्हणून त्याला तिने उचलून घेतले. कृष्ण शांत झाला. ते पाहून यशोदा राधेला म्हणाली, कृष्णास घेऊन थोडा वेळ तू जा, येथे सारखा हा रडतो. त्याप्रमाणे राधा कृष्णास घेऊन घरी गेली. त्यावेळी राधेचा नवरा अनया घरी नव्हता. सासू पण गोठ्यात होती. राधेने त्याला अनेक गोष्टी सांगून झोपवले. वेगवेगळ्या देवदेवता गोकुळात गोप गोपी होऊन कृष्णाजवळ प्रत्यक्ष लीला करत होत्या. राधा ही त्यातीलच एक आराधना होती, भक्ती होती. राधेचा भक्तिभाव दास्य, वात्सल्य, सख्य भावांच्या पलीकडचे होते. आपलं सर्वस्व समर्पण करणे हेच भक्तीचे स्वरूप. राधेच्या कल्पनाशक्तीने पुरुषोत्तमीला रूप दिले होते आणि ती त्याची प्रकृती बनून त्याच्याशी पूर्ण एकरूप झाली होती. नंतर राधा कृष्णाला झोपाळ्यावर बसवून झोके देऊ लागली. झोपाळा आंदोलने घेत होता, मागे पुढे करत होता. राधा तन्मय झाली. घरात पती नव्हता, सासू नव्हती. राधेने घराला कडी लावून घेतली होती आणि ती भावसमाधीत गेली होती. राधेचा पती बाहेरून आला. त्याने कडी वाजवली, पण राधेला देहभान नसल्यामुळे राधेने कडी उघडली नाही. बराच वेळ पती अनया कडी वाजवत होता. राधा भानावर आली आणि कडी उघडली. अनया आत आला तेव्हा कृष्णाचे बालरूप त्याला दिसले. त्याला अतिशय आनंद झाला. त्याने बाळकृष्णाला उचलून छातीशी घेतले. अनयाने राधेस सांगितले की मी आणि आई गोरसाच्या व्यवहारात गुंतून गेलो होतो. कृष्ण तुझ्याजवळ रमतो, तू त्याला खेळवत जा. तो अनेक ठिकाणी दही, दूध, तूप खातो. त्याच्या खोड्या सांगायला गोपी यशोदेकडे जातात. तू त्याला सांभाळलेस तर तो खोड्या करणार नाही आणि गोपी तक्रारी घेऊन यशोदेकडे जाणार नाहीत. राधेला कृष्णाचा ध्यास लागलाच होता. कृष्ण इतर कुणाकडे रमेनासा झाला. दिवसेंदिवस राधेला कृष्णाचे व कृष्णाला राधेचे वेड लागले. पण हे वेड लोकांना विचित्र वाटत होते. गवळणी राधा कृष्णाला नावे ठेवू लागले. लोकांमध्ये बऱ्या वाईट चर्चा सुरू झाल्या. राधेच्या सासूच्या कानावर ही बातमी पडली. काही गोपींनी येऊन सासूचे कान भरले. सासूचा पारा चढला. तिने राधेस कृष्णास भेटायची बंदी केली. यशोदेचे कानही गोपींनी भरवून दिले. यशोदेनेही कृष्णास राधेस न भेटण्याची ताकीद दिली. राधेला कृष्णाशिवाय चैन पडेना. राधेचे सारे लक्ष कृष्णाकडे तर कृष्णाचे सारे लक्ष राधेकडे होते. राधा एकांतात बसून स्पुंदून स्पुंदून रडू लागली. तिला अन्न पाणी गोड लागेना. अंगावरील अलंकार तिने काढून टाकले. तिची झोप नाहीशी झाली. तिला फुले विषारी वाटू लागली. फुलांचे हार विषासारखे वाटू लागले.
कृष्णाच्या भेटीची तळमळ वाढतच राहिली. राधा नंदाच्या घरासमोरून जात होती. त्यावेळी तिला गोठ्यात कृष्ण दिसला. आईच्या सांगण्यावरून कृष्ण गायीची धार काढत होता. राधेच्या विरहामुळे त्याचेही चित्त ठिकाणावर नव्हते. एक चरवी दुधाने भरली, ती घेऊन त्याने बाजूला ठेवली. दुसरी चरवी हातात घेतली. त्याला दुसऱ्या गायीखाली बसायचे होते. तेवढ्यात राधेला तो व कृष्णालाही राधा दिसली. तिच्याकडे पाहत तो चरवी घेऊन मागे गेला व गायीच्या ऐवजी बैलाजवळ धार काढू लागला. तेवढ्यात यशोदा तेथे आली आणि म्हणाली, अरे, बैलाची धार काढतोस काय? कृष्णाचे लक्ष राधेकडे होते. यशोदेने ते पाहिले आणि राधेला तेथून तिने घालवून दिले. राधा पाणी घेऊन घरी आली. दही मंथनाची तयारी सुरू केली. तेवढ्यात श्रीकृष्ण काही गोपाळांना घेऊन राधेच्या अंगणात आला. राधेचे लक्ष कृष्णाकडे गेले. राधेला भाव समाधी लागली. ती रिकाम्या डेऱ्यात रवी घालून घुसळू लागली. रिकाम्या डेऱ्यात खड खड असा आवाज ऐकून सासू धावत बाहेर आली. सासू ओरडली, तू जागी आहेस का झोपेत आहेस? रिकाम्या डेऱ्यात घुसळतेस? सासूचे शब्द ऐकून राधा भाव समाधीतून जागृत झाली. ती म्हणाली, सासूबाई, डेरा धड आहे का फुटलेला आहे ते मी पाहत होते. राधेच्या सासूस श्रीकृष्ण दिसला. तिने ओळखले की आपली सून आपल्याशी का खोटे बोलत आहे. तिने कृष्णास विचारले, तू इथे का उभा आहेस? राधा रिकामा डेरा घुसळते, त्यामुळे त्यातून लोणी निघणार नाही. सासू कृष्णावर रागावली व कृष्णाला तेथून जाण्यास सांगितले. एके दिवशी कृष्ण फार खोड्या करतो म्हणून यशोदा कृष्णाला झोपवीत होती. त्यावेळी राधा कृष्णाच्या घरावरून गेली. राधेचा उदास चेहरा पाहून कृष्ण दुःखी झाला. कृष्णाने झोपेचे सोंग घेतले. कृष्ण झोपलेला पाहून यशोदाही थोडा वेळ झोपली. यशोदा झोपलेली पाहून कृष्ण उठला व यमुनेवर आला. यमुनेच्या तीरावर राधेची भेट झाली. राधा ओक्साबोक्शी रडू लागली. ती म्हणाली, जगदोद्धारा, परमेश्वरा, मी तुझ्या चरणापासून दूर राहू शकणार नाही. तू निर्गुण रूप असलास तरी सगुण रूपाने तू साऱ्या गोकुळाला वेड लावले आहेस. कृष्ण तिची समजूत घालू लागला. यशोदा तेवढ्यात जागी झाली. पाहते तो कृष्ण नाही. यशोदेने ओळखले की कृष्ण यमुनेवर गेला असणार. यशोदेनं पाहिलं, तो कृष्ण राधेची समजूत घालत होता. यशोदा कृष्णावर रागवली व घरातून उठून येथे का आलास असे विचारले. कृष्णाने सांगितले की राधेने माझा चेंडू लपवला आहे व तो मागण्यासाठी मी येथे आलो आहे. हे ऐकून राधेला आश्चर्य वाटले. आपण चेंडू घेतला नसतानाही कृष्ण आपल्यावर आळ घेतो आहे हे तिने ओळखले. ती यशोदेस म्हणाली, हा काही कारण नसताना माझ्यावर आळ घेतो आहे. यशोदा कृष्णास म्हणाली, खरंच तुझा चेंडू घेतला आहे का सांग. कृष्ण यशोदेस म्हणाला, राधेच्या कपड्याला थोडासा हिसका दे म्हणजे चेंडू आपोआप पडेल. त्याप्रमाणे यशोदेने राधेच्या कपड्यास हिसका दिल्यावर चेंडू खाली पडला. तो पाहून राधा आश्चर्यचकित झाली आणि कृष्ण आनंदाने टाळ्या वाजवू लागला. कृष्ण म्हणाला, आई, मी कधी खोटे बोलतो का? तुला झोप लागलेली असताना मी चेंडू खेळत होतो तर हिनेच माझा चेंडू पळवला. भर दुपारी यमुनेच्या तीरावर येण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती, पण हिने माझा चेंडू पळवून नेला व ती पळत पळत यमुना तीरावर गेली म्हणून मला तीरावर येणे भाग पडले. मी चेंडूसाठी रडू लागल्यावर ती माझी रडण्याची नक्कल करू लागली. कृष्णाला यशोदेने जवळ घेतले आणि कडेवर घेऊन ती घराकडे निघाली. कृष्ण हातात चेंडू उडवून मागे वळून पाहत होता व राधेकडे बघून हसत होता. राधेने यमुनेतील पाणी घागरीत भरून घेतले आणि कृष्णाचे चिंतन करीत ती घरी निघाली. गवळणी यशोदेकडे रोज येऊन कृष्णाच्या तक्रारी सांगत होत्या. यशोदा कृष्णाच्या रोजच्या तक्रारी ऐकून त्रासून गेली होती. तिने कृष्णास अनेक वेळा ताकीद दिली होती. आज अनेक गवळणी समोर तिने कृष्णाला बोलावले आणि गवळणींना सांगितले की तुम्ही कृष्णाने दह्या दुधाची चोरी केली म्हणता आणि कृष्ण म्हणतो मी त्यांच्या घरी गेलोच नाही. त्यातील खरे काय आणि खोटे काय काहीच कळत नाही.
आता दोघांच्या समक्ष मी सांगते, याने जर तुमच्या घरातील दही दूध खाल्ले तर त्याला तसेच पकडून तुम्ही माझ्याकडे आणा, म्हणजे काय सजा द्यायची ते मी ठरवते. ते ऐकून गोपींना आनंद झाला व त्या आपल्या आपल्या घरी गेल्या. कृष्ण आपल्या घरी केव्हा येतो व लोणी खाताना आपण त्याला केव्हा पकडतो आणि यशोदेच्या ताब्यात देतो याचीच वाट पाहत गोपी बसल्या. एके दिवशी कृष्ण दिवसाच एका गोपीच्या घरी गेला. शिंक्यावरचे मडके काढले आणि त्यातील लोणी काढून तो खाऊ लागला. गोपी लपूनच बसली होती. कृष्णाने थोडे लोणी खाल्ले व त्याच्या तोंडास थोडे आणि हातास थोडे लोणी लागल्यावर गोपीने पाठीमागून जाऊन त्याला पकडले आणि मुद्देमालासहित त्याला घेऊन ती यशोदेच्या घरी आली. गोपीच्या आवाजाने यशोदा जागी झाली. दार उघडून पाहते तो काय आश्चर्य, सारे अंगण गोपींनी भरून गेले होते. प्रत्येकीच्या हातामध्ये कृष्ण होता. त्यांच्या तोंडाला लोणी लागले होते. एवढे कृष्ण कोठून आले म्हणून सगळ्या गोपी आश्चर्यचकित झाल्या. तरी पण श्रीकृष्णास आपण मुद्देमालासह पकडले याचा गोपींना आनंद झाला होता. दार उघडून ज्यावेळी यशोदा बाहेर आली त्यावेळी आपण ताबडतोब कृष्णाची चोरी पकडून द्यावे असे त्यांना वाटत होते. पण समोरील दृश्य पाहून सर्व गोपी शांत झाल्या. कृष्णाने आपला हात सोडवून घेतला, तोंडाचे लोणी पुसून टाकले. कारण समोरील दृश्य असे होते की यशोदा ज्यावेळेस बाहेर येऊन उभी राहिली त्यावेळी श्रीकृष्ण यशोदेला बिलगून उभा होता. गोपीकडील कृष्ण पाहून यशोदेला काही कळेना आणि यशोदेकडील कृष्ण पाहून गोपींना काही कळेना. आपण जागे आहोत का स्वप्नात आहोत? गोपी आणि यशोदेने सभोवताली नजर टाकली तर त्यांना सर्वत्र कृष्णाचेच रूप दिसू लागले. अष्टांग योगाची साधना करूनही परमेश्वराचे सगुण रूप आपल्याला दिसत नाही. माणूस अष्टांग योगाची साधना करतो आणि साधनेचा अहंकार प्राप्त होतो. मी साधना करतो, माझी साधना बरोबर असं त्याला वाटू लागते. वास्तविक मी मिटवण्यासाठी साऱ्या साधना असतात, पण तो अहंकाराने विसरून गेलेला असतो. शास्त्राच्या श्रवणाने माणूस विधिनिषेध पाळू लागतो. भगवंत सर्वत्र पसरलेला आहे याचा त्याला विसर पडतो. मी शास्त्रविधीने वागतो म्हणून मीच श्रेष्ठ आहे असे वाटू लागते. माणूस अनेक प्रकारची तीर्थे करतो, पवित्र नदीत स्नान करतो, शरीर स्वच्छ करतो, पण मन स्वच्छ झाले का याचा विचारच करत नाही. गंगेचे निर्मळ पाणी तो पाहतो, पण आपले मन गंगेप्रमाणे निर्मळ बनवायचे आहे हे तो विसरून जातो. बाह्य साधनाने परमेश्वराची प्राप्ती होत नाही. गोपींना भगवंताचा ध्यास लागला होता. आपल्या जीवापेक्षाही जादा त्या कृष्णावर निस्वार्थी प्रेम करत होत्या, म्हणून त्यांना सगुण भगवंताचे दर्शन झाले. अनेक वेळा अनेक रूपाने दर्शन झाले. अंतःकरण जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत भगवंताचे दर्शन होत नाही. अंतःकरण शुद्ध झाले की सर्वत्रच परमेश्वर दिसू लागतो. कृष्णाने आपली माया आवरून घेतली. त्यावेळी गोपी व यशोदा मोहमायेतून बाहेर आल्या. कृष्ण यशोदेच्या कडेवर होता. गोपी अंगणात उभ्या असलेल्या होत्या. यशोदेने गोपींना विचारले, तुम्ही सगळेजणी येथे येण्याचे कारण काय? पण गोपी काय बोलणार? त्यांनी कृष्णाला मनोभावे वंदन केले व त्या आपल्या घरी निघून गेल्या.